महिला व बालविकास विभागातर्फे 20,000 रुपये प्रति महिन्याची गव्हर्नमेंट इंटर्नशिप घेऊन आलो आहे। राहणं खाणं प्रवास सर्व काही फ्री असणार आहे। ही एक गव्हर्नमेंट इंटर्नशिप आहे, परंतु या इंटर्नशिपचा पुढे चालून आपल्याला काय फायदा होईल सर्वप्रथम जाणून घेऊयात। सर्वप्रथम तर तुम्हाला इथे रोजगाराची संधी मिळेल। दुसरं म्हणजे इंटर्नशिपचं गव्हर्नमेंट इंटर्नशिपचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही नंतर चालून या सर्टिफिकेटचा रेफरन्स दाखवून मोठमोठ्या NGOजमध्ये खूप इझिली कामाला लागू शकता। आणि तिसरं म्हणजे तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर नक्कीच तुम्ही या इंटर्नशिपमध्ये शेअर करायच्या आहेत त्या, आणि तुमची आयडिया जर यूजफुल वाटली तर गव्हर्नमेंट त्याच्यावरती काम करेल आणि तुम्हाला नवीन प्रोजेक्टसाठी हेड बनवेल। अशाही इथे खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत मित्रांनो, त्यामुळे खूप जबरदस्त इंटर्नशिप होणार आहे। आता आपण जाणून घेऊयात या इंटर्नशिपसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, सिलेक्शन प्रोसेस कशी असेल। तर एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये सर्वप्रथम तुमचं एज 21 ते 40 वर्षापर्यंत असायला हवं। येथे तुम्ही टायर 2 सिटीजमधून असायला हवेत। टायर 1 सिटीज म्हणजे जे मोठमोठ्या मेट्रो सिटीज वगैरे असतात, जसं की पुणे, मुंबई अशा सिटीजमधून असाल तुम्ही तर ही इंटर्नशिप तुमच्यासाठी नाही आहे, सर्वसामान्य लोकांसाठी ही इंटर्नशिप आहे। त्यामुळे आलो आहे येथे जर तुम्ही टायर 2 सिटीमधून असाल तरच येथे अप्लाय करा। प्रोसेस कसं असणार आहे, तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत, त्यानंतर अप्लाय कसं करायचं, ऑफलाईन करायचं की ऑनलाईन करायचं, ऑनलाईन करायचं असेल तर कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायचं, तुम्हाला PDF कसं अपलोड करायचं, सर्व काही मी इथे सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व काही तुम्हाला इन डिटेल व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल। तर येथे सर्वप्रथम आपण बघूयात एलिजिबिलिटी फॉर इंटर्नशिप। वुमन स्टुडंट, स्कॉलर्स, सोशल ॲक्टिव्हिस्ट अँड टीचर्स फ्रॉम नॉन टायर 1 सिटीज अँड रुरल पार्ट ऑफ इंडिया। म्हणजे तुम्ही टायर 2 सिटीजमधून असायला हवात आणि छोट्या छोट्या गावांमधून असायला हवं, तरच तुम्ही इंटर्नशिपसाठी एलिजिबल असाल। येथे तुम्ही नॉन अकॅडमिक बॅकग्राऊंडमध्ये असाल किंवा अकॅडमिक बॅकग्राऊंडमध्ये असाल, म्हणजे तुम्ही टीचर्स असाल, जसं हे टीचर्स वगैरे येतात हे अकॅडमिक बॅकग्राऊंडमध्ये येतात, आणि नॉन अकॅडमिकमध्ये क्लर्क्स वगैरे जे येतात त्यांनी नॉन अकॅडमिक बॅकग्राऊंड्समध्ये येतात। तुम्ही यापैकी कोणीही असाल तरी येथे अप्लाय करू शकता। आता अप्लाय करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 21 वर्ष ते 40 वर्षापर्यंत तुमचं याच्यामध्ये तुमचं एज असायला हवं, तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। आता यांनी टायर 1 सिटीजची लिस्ट दिली आहे, ज्यामधून जर तुम्ही असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकत नाही। त्यापैकी आपल्या महाराष्ट्रापैकी मुंबई आणि पुणे ह्या 2 सिटीजचं नाव यांनी दिलं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता सिलेक्शन ऑफ इंटर्न would be done by selection committee duty constituted for this purpose, where necessary ministry may also invite certain faculty members subject एक्सपर्ट फ्रॉम युनिव्हर्सिटीज, रेप्युटेड रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सिलेक्शन प्रोसेस। म्हणजे सिलेक्शन प्रोसेस ही एक प्रॉपर स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये होणार आहे। यामध्ये तुम्हाला जे युनिव्हर्सिटीजमधून मोठमोठे स्टाफ वगैरे असतो ते सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला इथे येणार आहे। तर प्रॉपर एक गव्हर्नमेंट इंटर्नशिप आहे। इझिली मिळणं काय तेवढं सोपं नसते, पण जर तुम्हाला मिळाली तर खूप जबरदस्त अपॉर्च्युनिटी होणार आहे तुमच्यासाठी। यानंतर स्कोप ऑफ ॲक्टिव्हिटीज हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलंच आहे, पण तुम्हाला एक्झॅक्टली इथं काम करायचं काय आहे हे यांनी यामध्ये सांगितलं आहे। तर इथे तुम्हाला जे वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स वगैरे आहेत त्या कशाप्रकारे राबवल्या जात आहेत, त्यांना फॉलोअप होत आहे की नाही, त्यांचा किती जणांपर्यंत फायदा होत आहे, कोण याचा मिसयूज करत आहे म्हणजेच गैरफायदा वगैरे घेत आहे, अशा काही तुम्हाला काम दिले जातील। त्या पॉईंट्सवरती तुम्हाला काम करायचं आहे आणि गव्हर्नमेंटला त्याचा एक प्रॉपर रिपोर्ट वगैरे द्यायचा आहे। तर अशा प्रकारचं तुम्हाला काम असणार आहे। आता नंबर ऑफ इंटर्न्स म्हणजे तुम्हाला इथे 4 टप्प्यामध्ये इंटर्नशिप होणार आहे, 3 ते 4 टप्प्यामध्ये वर्षामध्ये। त्यापैकी एका टप्प्याला इथे 20 इंटर्न सिलेक्ट केले जाणार आहेत। आता जी सध्याची इंटर्नशिप चालू आहे ती जून बॅचची आहे, म्हणजेच तुम्हाला 1 ते 10 जून दरम्यान इथं अप्लाय करायचं आहे, तरच तुम्ही व्हॅलिड असाल इंटर्नशिपसाठी। 10 जूनच्या आधीच तुम्हाला अप्लाय करायचं आहे। त्यामुळे तुमच्या ओळखीच्या मित्रांना वगैरे तुम्ही शेअर करू शकता जर 10 जूनच्या आधी अप्लाय करण्यासाठी। त्यानंतर बघू शकता तुम्ही फर्निशिंग ऑफ अंडरटेकिंग ऑर डिक्लेरेशन। आता हे जे आहे हे गव्हर्नमेंटने काही लोक क्लेम करतात की आम्ही गव्हर्नमेंट इंटर्नशिप केली तर आम्हाला गव्हर्नमेंट जॉबच भेटायला पाहिजे, अशा प्रकारचे क्लेम्स वगैरे इथे स्वीकारले जाणार नाहीत, असंच गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे। इन्सेंटिव्स फॉर इंटर्नशिप, तर तुम्हाला इथे महिन्याला 20,000 रुपये पेमेंट भेटणार आहे, सोबतच राहण्याचा खर्च, प्रवासाचा खर्च वगैरे हे गव्हर्नमेंटकडूनच भेटणार आहे। त्यानंतर हॉस्टेल फॅसिलिटी वगैरे सुद्धा प्रोव्हाइड केली जाईल या इंटर्नशिपसाठी, असे इथे
लिहिलेलं आहे, तुम्ही नंतर वाचू शकता मित्रांनो. टर्मिनेशन ऑफ इंटर्नशिप अँड रिझॉल्युशन ऑफ डिस्प्यूट्स हे एक बेसिक आहे, तुम्ही नंतर वाचून घेऊ शकता. आता यानंतर बघूया तिथं अप्लाय कसं करायचं आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, रजिस्टर करायचं, नंतर मग लॉग इन करायचं. पहिल्यांदा तर तुम्ही तुम्हाला रजिस्टर करावं लागणार मित्रांनो इंटर्नशिपसाठी. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट झालात की नाही हे एका PDF फॉर्मॅटमध्ये येईल. इथे तुम्ही बघू शकता डाउनलोड्समध्ये असे वेगवेगळी यादी येते. या यादीमध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचे नाव येतात. इथे बघू शकता लिस्ट ऑफ रेकमेंडेड कॅन्डिडेट फॉर जुलै ऑगस्ट बॅच. इथे सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेट्सचे नावं आहेत आणि जे असिस्टंट डायरेक्टर आहेत त्यांची साईन्स आहेत इथं यांनी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे 20 जण इथं सिलेक्ट झाले आहेत, अनन्या गौतमपासून ते नूरसभा खातूनपर्यंत. अशा प्रकारे हे सिलेक्शन प्रोसेस असते. त्यानंतर हाऊ टू अप्लायमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता प्रॉस्पेक्टिव्ह इंटर्न्स आर रिक्वायर्ड टू सबमिट देअर ॲप्लिकेशन ऑनलाईन. म्हणजे तुम्हाला इथे ऑनलाईन सर्व काही करायचं आहे, ऑनलाईन सबमिट करायचं आहे. इथे कॅप्चा वगैरे विचारला जाईल, ते कॅप्चा तुम्हाला फिलअप करायचा आहे मित्रांनो. आणि या वेबसाईटवरती हे इथे तुम्ही वेबसाईट बघू शकता, क्लिकेबल वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे आणि इथे सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे इंटर्नशिप होती मित्र. आता मी तुम्हाला सांगेल इथे तुम्हाला लॉग इन करण्यासाठी काय काय लागणार आहे. तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून येतात, तुमचं नाव, मोबाईल नंबर, तुमचा राज्य कोणत्या राज्यातून येतं, इथं मेल आणि पासवर्ड हे तुम्ही लॉग इन केल्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे. लॉग इन झाल्यानंतर मग तुमचं रजिस्ट्रेशन ओके होईल. तर इथे खाली प्रोसेस दिली आहे त्यांनी, त्यासाठी गो टू लॉग इन ॲट टॉप राईट कॉर्नर, म्हणजे तुम्हाला जे वेबसाईटचं टॉप राईट कॉर्नर येईल तिथे तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन आहे. तर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही रजिस्टर्ड झालात, पहिल्यांदा रजिस्टर करायचं आहे. ही प्रोसेस कुठली आहे, ही इथे मागची प्रोसेस आहे. हे बघा इथे तुम्ही पहिल्यांदा रजिस्टर्ड करायचं आहे, तुमचं बेसिक इन्फॉर्मेशन वगैरे टाकायचं आहे, सॅल्युटेशन, नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर वगैरे जे काय आहे तुमचं बेसिक इन्फॉर्मेशन टाकायचं आहे. मग कॅप्चा फिल करायचा आहे. इथे झाल्यानंतर रजिस्टर म्हणून क्लिक होईल. त्यानंतर परत इथे मेन्यूवर यायचं आहे तुम्हाला आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्ही जे मेल वगैरे टाकला होता तो मेल टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. परत एकदा तुम्हाला इथे कॅप्चा टाकायचा आहे मित्रांनो. परत कॅप्चा टाकल्यानंतर इथे लॉग इन व्हाल तुम्ही. लॉग इन झाल्यानंतर मग तुम्हाला पुढची प्रोसेस तर माहीतच आहे. अशा प्रकारे इंटर्नशिप होती. अशाच नवनवीन इंटर्नशिपसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम लोकांनी या इंटर्नशिप